नमस्कार, मी तुकाराम साळुंखे आपणा सर्वांचं स्वराज लाईव्ह मध्ये स्वागत करतो। प्रेक्षको, भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणाच्या रिंग रोड मार्गावरील मौजे निवंगन येथे 8 जून रोजी सकाळी 6च्या सुमारास अलका लक्ष्मण डोईफोडे यांच्या घरामध्ये बिबट्या घुसून लहान मुले व वयोवृद्ध आजी झोपलेल्या असताना त्यांच्या बिछाण्यावरून बिबट्याने घरात प्रवेश केला व पाळीव जनावरांवर हल्ला केला। सुदैवाने ह्यामध्ये कोणतेही जनावर दगावले नाही, परंतु जखमी झाले आहेत। सदरील माहिती अलका डोईफोडे यांनी निवंगन गावचे सरपंच राजू दिगे तसेच माजी सरपंच किसन दिगे यांना दिल्यानंतर यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली। अशा प्रकारच्या घटना वारंवार या भागात घडत असताना तरी वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा व अलका डोईफोडे यांच्या पाळीव जनावरांवर झालेल्या हल्ल्याची पाहणी व चौकशी करून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पार्टे, भोर, पुणे। नमस्कार, माझे नाव राजू दिगे, सरपंच गुढे निवंगन। सकाळी 6:30च्या सुमारास मला फोन आला। मी आता उभा आहे डोईफोडे, अलका लक्ष्मण डोईफोडे यांच्या घराजवळ। आमच्या निवंगन गावातलं ते एक घर आहे, जवळजवळ गावापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे। सकाळी 6:30च्या सुमारास या ठिकाणी बिबट्या घरामध्ये घुसला त्यांच्या, आणि त्यांची लहान लहान मुलं आपण पाहतोय आजी आहेत, आणि त्या स्वतः अलका लक्ष्मण डोईफोडे आहेत। त्यांचे ते झोपेमध्ये असताना सकाळी 6 वाजता ते उठल्या, तर त्या ठिकाणी त्यांना थोडीशी माहिती पण मिळाली की आपल्या जवळ काहीतरी घरामध्ये घुसले, काहीतरी बिबट्या आला होता त्यांच्या घरामध्ये, आणि बिबट्याने त्यांच्या बिछाण्यावरून पाय टाकून तिकडे त्या पलीकडे पाठीमागच्या साईडला वाड्यामध्ये घुसून त्या जनावरांवरती हल्ला केला। जवळजवळ 2-3 जनावरे तोंडाच्या साईडून हल्ला केला आणि 2-3 जनावरे त्यामध्ये जखमी झालेले आहेत। माझी एवढीच फॉरेस्ट खात्याला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही ग्रामस्थ मिळून आंदोलन करू। एवढंच मी शासनाला आणि फॉरेस्ट खात्याला विनंती करतो। धन्यवाद। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।